नमस्कार. तुम्ही जर तुमच्या पाल्याचा जर RT मधून फॉर्म भरला असेल, RT मधून फॉर्म भरले असेल तर तुमच्या पाल्याचा जर नंबर नसेल आला, तुम्ही पाहत असाल की गेल्या 10 तारखेला RTच्या सिलेक्शनची डेट वगैरे जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये तुमचे नंबर जर आले नसतील, तुम्हाला माहीत असेल की भरपूर साऱ्या लोकांचा मेसेज वगैरे ज्यांचा सिलेक्शनमध्ये नंबर आलेला आहे, परंतु काही लोकांचे नंबर असे वेटिंग लिस्टमध्ये टाकले किंवा प्रायोरिटी बेसिसला ठेवलेले आहेत. तर प्रायोरिटी बेसिसला नंबर ठेवल्यानंतर काय तुम्हाला माहीत असेल की जर तुम्ही पाहत असाल की समजा तुम्हाला एक जस्ट मी एक्झाम्पल घेऊन दाखवतो. ऑनलाईन वगैरे आपल्याचं ॲप्लिकेशनचं जागा वगैरे किती शिल्लक होत्या आणि कसं होतं तुम्ही पाहू शकता. ह्या काही RTच्या ॲडमिशनच्या काही गाईडलाईन्स त्यांनी याच्यामध्ये दिल्या आहेत. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. तुम्ही हे आधी तुम्ही वाचू शकता. जर तुमच्या पाल्याचा नंबर लागला असेल तर तुम्ही ह्या गाईडलाईन्स वाचणं खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये प्रत्येक तुम्हाला गोष्टी काळजीपूर्वक वाचायच्या आणि त्याप्रमाणे तुमचे डॉक्युमेंटेशन असतील ते पूर्णपणे तयार ठेवायचे आहेत. तर आता आपण याला थोडंसं नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला माहीत असेल की असं तुम्हाला पूर्णपणे टॅब येईल. त्याच्यामध्ये हा इंटरफेस असेल का RTच्या वेबसाईटचा आणि तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे RT 25% ॲडमिशन 2026-27 या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वगैरे पूर्णपणे ओपन होते. तुम्ही पाहू शकता इथं उजव्या साईडला RT 2026-27 स्टेटस वगैरे. जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे असेल तुम्ही स्टेटस वगैरे चेक करू शकता. तर याआधी तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो की यावर्षी RTमध्ये जागा किती अवेलेबल होत्या. तुम्ही पाहू शकता की यावर्षी अवेलेबल महाराष्ट्रामधून पूर्णपणे 2,98,286 जागेसाठी ॲप्लिकेशन आले होते. त्यामधून सिलेक्शन झाले आहेत 1,05,811 एवढे ॲडमिशन वगैरे सिलेक्शन झाले आहेत आणि त्यामध्ये वेटिंग लिस्टला भरपूर सारे असे ॲप्लिकेशन ठेवले आहेत. 86,034 ॲप्लिकेशन असे वेटिंग लिस्टला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे 16 तारखेला संध्याकाळचा टाईम झाला आहे 5 वाजले. तर तोपर्यंत आतापर्यंत 9,821 ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. तर तुमच्या पाल्याचं याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की नंबर लागला असेल तर तुम्हाला नक्कीच मेसेज आला असेल. पण जर तुमचा नंबर वेटिंगमध्ये आहे तुम्हाला तो कसा चेक करायचा. तर या डेस्कटॉपला इथं आल्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता वेटिंग लिस्ट आणि प्रतीक्षा यादी म्हणून असेल. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता ॲकॅडमिक इयर जे 2026-27 ते ॲटोमॅटिक सिलेक्ट झालेलं असेल. त्याच्यामध्ये मग तुमचं इथं जिल्हा टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी पुणे वगैरेमध्ये सिलेक्ट करतो. पुण्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं आपलं गोवरती क्लिक करायचं आहे. ॲडमिशनच्या वेळी थोडंसं कसं सर्वरती प्रॉब्लेम असल्यामुळे तुमची PDF जनरेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यासाठी थोडंसं तुम्हाला वेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म वगैरे आहे की नाही तुम्हाला चेक करायचं आहे. तोपर्यंत तुमच्याकडे जर तुमच्या पाल्याचा फॉर्म भरताना तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वगैरे दिलेला तो तुमच्याकडे ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता पूर्णपणे PDF जनरेट झालेले आहे. जेवढे लोक वेटिंगला वगैरे फॉर्म ठेवलेले आहेत तेवढे किंवा प्रायोरिटी बेसला तुम्ही म्हणू शकता. तर यासाठी जर मी एक असा एक्झाम्पल म्हणून एक मी फॉर्म नंबर घेतो. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता हा जो नंबर आहे, आता हा नंबर जो आहे तो वेटिंग लिस्टला आहे, प्रायोरिटी बेसिसला आहे. तो प्रायोरिटी बेसिस म्हणजे काय, सपोज त्या शाळेमध्ये जागांची वॅकन्सी आहे 50, परंतु ती शाळेसाठी ॲडमिशन घेण्याचे इच्छुक लोक आहेत 80. तर 80 लोकांनी काय केलं त्याच्यामध्ये फॉर्म त्या प्रायोरिटी बेसिसला टाकलेला आहे. त्याच्यामध्ये 50 लोकांचं जर ॲडमिशन वगैरे काही कारणास्तव पूर्णपणे नाही झालं तर प्रायोरिटी बेसिसला जे नंबर आहेत त्यांना प्राधान्य दिलं जातं. आता तुम्ही पाहू शकता हा नंबर जो आहे तो 21 नंबरला वेटिंगला आहे. तर सपोज तुम्ही असं गृहीत धरून चला की त्या शाळेमध्ये फक्त 50च वॅकन्सी आहेत आणि जर त्या शाळेसाठी 21 लोक प्रायोरिटी बेसिसला आहेत. तो प्रायोरिटी कसं आहे तुम्ही प्राधान्य, जर त्या 50 लोकांच्या काही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल झाले किंवा काही डॉक्युमेंटची पूर्तता करू न शकल्यामुळे जर त्यांचं ॲडमिशन करणं त्यांना शक्य नाही झालं तर त्या जेवढी जागा त्यांची वॅकंट होतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते नंबर देण्याचा प्रयत्न वगैरे करू शकतात. तर हे झालं की तुमचं पूर्णपणे तुम्ही कसं चेक करू शकता. त्या लोकांचा गोंधळ उडला की आज प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये जे नंबर आहेत त्या लोकांनी दुसरीकडे एखाद्या स्कूलला ॲडमिशन घ्यायचं का नाही आहे. परंतु तुम्हाला चांगलं आवडेल की आता पहिली जी लिस्ट येऊन तुम्हाला आता 6 दिवस झाले आहेत, आणखी 4 दिवस आहे. कारण पहिल्या लिस्टवाल्यांना 10 ते 20 तारखेपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करणं गरजेचं आहे. जर ते काही कारणास्तव जर तुमचे ॲडमिशन कंपल्सरी कन्फर्म नाही करू शकले, त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू आला, तर त्यांच्या काही जागा वॅकंट झाल्या तर जे प्रायोरिटी बेसिसला नंबर ठेवलेले आहेत त्या लोकांचा नंबर लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे येणाऱ्या 4 दिवसामध्ये कोणत्याही लोकांनी घाई करू नये किंवा दुसऱ्या एखाद्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊ नये. कारण तुमचेही नंबर जर जवळ असतील प्रायोरिटी बेसिसला 1, 2, 3, 8, 10 शक्यतो 20, 22च्या पुढं तर शक्यतो थोडीशी कमीच असू शकते. कारण एवढ्या जागा वॅकंट कधी होत नाहीत किंवा कारण की ज्यावेळेस लोक फॉर्म वगैरे फिलअप करतात त्यावेळेस पूर्ण डॉक्युमेंट वगैरे तयार करत असतात. परंतु काही त्रुटी आल्यास तुमचा नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतंही काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुम्ही थोडासा वेळ काढू शकता, 2-4 दिवस तुम्ही थांबू शकता. आणि जर दुसऱ्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आलं तुम्ही
दुसऱ्या स्कूलमध्ये ॲडमिशन करू शकता. तर आणखी असे जर नवीन काही तुम्हाला RTIच्या नवीन अपडेटबद्दल माहिती हवी असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण यावरती आपण पूर्ण ऑनलाईन सर्व्हिसेस किंवा ऑनलाईन जी माहिती असेल आपण पूर्णपणे व्हिडिओज वगैरे घेऊन येत असतो. थँक्यू.